वेगवेगळे हेल्थ ट्रेंड्स बघून बरेच लोक सॅलेड खातात, पण काही समजदार लोकांनाच माहीत आहे की कोणी सॅलेड खायचे आणि कोणी सॅलेड नाही खायचे। म्हणूनच येणारे नवनवीन ट्रेंड्स हे आपल्यासाठी सुद्धा तितकेच उपयुक्त आहेत का हे पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे। आणि त्यासाठी आपण या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओज टाकतच राहतो, त्यामुळे आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। या 3 कंडिशन्समध्ये सॅलेड खाणे टाळावे किंवा कमी खावे। नंबर 1, ज्यांचा अग्नी मंद असतो। ज्या व्यक्तींना भूक कमी लागते त्यांनी साधी भाकर जरी खाल्ली तर त्यांना ते पचायला वेळ लागतं, आणि अशा वेळेस तुम्ही जर सॅलेड खाल्लात तर त्यामध्ये असलेला सेल्युलोज यामध्ये हे पचायला खूप जास्त हेवी होतं आणि त्यामुळे गॅस, इंडायजेशन आणि ब्लोटिंग यासारखे त्रास चालू होतात आणि पुढे चालून त्यांना IBS सारखे त्रास सुद्धा व्हायला लागतात। नंबर 2, ज्यांना वात प्रकृतीचा त्रास आहे, म्हणजे ज्यांची स्किन आधीच ड्राय आहे, ज्यांना केस गळायला लागतात किंवा ज्यांचं वजन लवकर वाढत नाही, ज्यांचे सांधे दुखतात, सांध्यातून कटकट आवाज येतो, अशा व्यक्तींनी जर सॅलेड्स खाल्ले तर सॅलेड्स हे थंड आणि वृक्ष गुणात्मक आहे, त्यामुळे वात हे खूप झपाट्याने वाढतं आणि म्हणूनच अशा व्यक्तींनी जर सॅलेड्स खाल्ले तर त्यांचा त्रास हा वाढणार आहे। नंबर 3, ज्यांना सर्दी खोकल्यासारखा त्रास आहे, थंडीच्या दिवसात किंवा स्पेशली रात्री हे कफ गुणाचा असतो आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी जर सॅलेड खाल्ले तर कफ दोष वाढतो आणि सर्दी, खोकला, दम्यासारखे त्रास हे वाढायला लागतात। आणि एवढं करून सुद्धा जर तुम्हाला सॅलेड खाण्याची इच्छा आहेच तर सॅलेड हे सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खा आणि सॅलेडवर लिंबू, काळी मिरी पावडर, जिरं पावडर हे टाकून तुम्ही खायला पाहिजे।